हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण टिफिन सिरीज बघत आहोत। तर 30 दिवसांचे 30 वेगवेगळे टिफिन अगदी झटपट होणारे आपण बघत आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे ना मेथी घेतलेली आहे आणि मेथी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे, पाहू शकता। मेथी आपण आहे ना छान अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊयात। आता इथे आहे ना कोथिंबीर घेतली, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। तिखटाप्रमाणे ना किती तिखट हवे त्याप्रमाणे ना मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे। आता हे आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात। मिरची टाकायची, नंतर लसूण आणि अर्धा चम्मच आहे ना जिरं टाकायचं आणि हळद टाकायची आणि वरती ना कोथिंबीर ठेवायची आणि ना 2 ते 3 चम्मच पाणी टाकून आहे ना छान असं हे बारीक ह्याचे ना वाटण करून घ्यायचं। पाहू शकता छान असं बारीक एकदम आहे ना वाटण झालेलं आहे। आता इथे मेथी ही छान अशी आपण आहे ना बारीक अशी चिरून घेतलेली आहे। आता इथे ना परत घेतले, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळणीमध्ये। आता त्याच्यामध्ये ना 2 ते 3 मोठे चमचे ना बेसन पीठ टाकायचं आणि छान असं चाळून घ्यायचं, म्हणजे बेसन पीठ आहे ना सगळे आपल्या गव्हाच्या पिठामध्ये ना छान असं मिक्स होतं। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकूयात, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे मिरची, कोथिंबीर, लसणाचं ते टाकूयात। बघू शकता अगदी झटकीपट असे मेथीचे पराठे आपले होतात। आणि छान असं आहे ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये ना भाजी जरा जास्त वाटते मेथी, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अजून मी गव्हाचं पीठ थोडंसं आहे ना टाकणार आहे। बघू शकता थोडंसं पीठ टाकलेलं आहे चाळून आणि आता छान असं पीठ मळून घेऊयात। पीठ छान असं मळलेलं आहे। आता अजून थोडंसं ह्याला तेल लावायचं आणि छान असं अजून एकदा आपण मळून घेऊयात। पाहू शकता मस्त असं आपलं पीठ मळलेलं आहे। आता सुकं पीठ घेऊयात आणि छान असे आपण ह्याचे ना पराठे लाटून घेऊया। आता इथे केवढे मोठे आपल्याला पराठे पाहिजेत ना तेवढा असा आहे ना उंडा घ्यायचा। बघू शकता जास्त मोठेही नाही बनवायचे आणि जास्त छोटेही नाही बनवायचे, आपली जशी चपाती असते ना तेवढे बनवायचे। सुकं पीठ लावायचं आणि छान असं आपण आता हे लाटून घेऊयात। दोन्ही साईडून आहे ना छान असं अलटी पलटी करत आहे ना पातळ असं आहे ना लाटून घ्यायचं आणि मस्त असे आपले आहेत ना मेथीचे पराठे होतात। मेथीचे पराठे आणि दही किंवा सॉस सोबत आहे ना तुम्ही खाऊ शकता। बघू शकता तुम्ही छान असा आपला पराठा आहे ना लाटून झालेला आहे, एकदम पातळ असा। आता इकडे एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आपला पराठा टाकूयात। 1-2 मिनिट झालं की पलटी करून घेऊयात आणि छान एकदम मीडियम गॅस ठेवायचा आणि छान खरपूस असं आहे ना आपल्याला पराठा आहे ना भाजून घ्यायचा आहे। आता ह्याला तुम्ही तूप, बटर काहीही लावू शकता, पण मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। दोन्ही साईडून तेल लावायचं आणि एकदम खरपूस असं आहे ना आपण पराठा आहे ना भाजून घेणार आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठे ना बनवणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मी श्रावण स्पेशल 7 दिवसाच्या 7 व्हेज थाळीही चॅनलवर टाकलेले आहेत, तर नक्की जाऊन चेक करा। आणि टिफिन सिरीजचे हा माझा 7वा व्हिडिओ आहे, तर अगोदरचेही व्हिडिओ नक्की जाऊन बघा। मस्त असा दही आणि मेथीचा पराठा आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।